हालेलुया, हालेलुया. तर फ्रेंडनो, आज आपण ख्रिस्ती जीवनाविषयी आपण काय विचार करतो? ख्रिस्ती जीवन काय आहे? ख्रिस्ती जीवन कसं आहे? ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही कसं चाललं पाहिजे? या सगळ्यासाठी आम्हाला काय करायचं आहे की प्रियांनो, देवाचा हेतू आम्हाला समजायचा, देवाचा बेत, देवाचे संकल्प, देवाचे विचार आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही प्रियांनो देवाची योजना काय आहे हे समजून घेणं आम्ही देवाच्या लेकरांसाठी फार महत्वाचं आहे. हालेलुया. आता नर्सला माहित आहे की तिला काय करायचं आहे वॉर्डमध्ये जा. डॉक्टरला माहिती आहे की काय काम करायचंय. हालेलुया. मॅनेजर साहेबांना माहिती आहे शोरूम मध्ये जाऊन काय करायचं. गिरणीवाल्याला माहिती आहे गिरणीमध्ये जाऊन काय करायचं. आम्हाला ते रुटीन, आम्हाला डेली आम्हाला ते करायचं आहे आणि ते आम्हाला माहित आहे. ती गोष्ट, ती देवाची योजना आम्ही समजून घेतली पाहिजे. हालेलुया. माझं ख्रिस्त येशू मध्ये काय काम आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला देवाची माझ्यासाठी काय योजना आहे. हालेलुया, हालेलुया. देवाची माझ्यासाठी काय योजना आहे हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये आनंदी होणार नाही, ख्रिस्ती जीवनामध्ये विजयी होणार नाही, ख्रिस्ती जीवनामध्ये विजयावर विजय मिळवणार नाही. हालेलुया. देवाने माझ्यासाठी काय केलं आहे, मला काय करायचंय ते मला समजणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून देव म्हटलं आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे आपल्या योजना आहेत त्या पण भौतिक योजना आहेत. आमच्याकडे कोणत्या योजना आहेत? भौतिक योजना. माझं घर, माझं बाळ, माझी पत्नी, माझं लेकरं, माझी नोकरी, माझं हे, माझं ते, मला चांगली नोकरी पाहिजे, मला चांगले सुंदर मुलं पाहिजे, मला चांगला व्यवसाय पाहिजे, चांगला पैसा पाहिजे, मोठा बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, आमच्या योजना. हालेलुया. पण देवाची योजना काय आहे? जोपर्यंत आम्ही देवाला समजून घेत नाही तोपर्यंत आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये आमची वाढ होणार नाही. हालेलुया. आम्ही वाढणार नाही. देवाच्या पसंतीमध्ये आम्ही उतरणार नाही. देवाच्या पसंतीमध्ये आम्ही उतरणार नाही. आमचं हेतू प्रियांनो, आमचं प्लॅन, आमचं हेतू, आमचा विचार, आमचे संकल्प आम्ही देवाला सगळे सांगतो प्रार्थनेमध्ये. पण देवाला सांगतो का, विचारतो का देवा तुझा काय संकल्प आहे, तुझी काय योजना आहे, तुझा काय टाइम टेबल आहे, मी कधी उठायचं, कधी जायचं, कधी प्रार्थना करायची, कधी सुवार्ता सांगायची, कधी काय करायचं, याविषयी आपण कधी विचारतो का देवाला? हे आमचं काम आहे. हालेलुया. खाणेपिणे याच्यामध्ये देवाचं राज्य नाही. बायबल क्लिअरली सांगते. काय सांगते? खाणेपिणे याच्यामध्ये. मग राज्य कशात आहे? नीतिमत्व, पवित्रता आणि शांती याच्यामध्ये देवाचं राज्य. ही देवाची योजना आहे. आमची देवाची योजनेमध्ये आम्हाला देवाच्या शेतमळ्यात काम करायला देवाने बोलवलं, प्रार्थना करायला बोलवलं, उपास करायला बोलवलं, जगाचं तारण व्हावं म्हणून बोलवलं, लोक आनंदी व्हावे, लोकांची सुटका मिळावी म्हणून देवाने तुम्हाला आणि मला ह्या कामावर ठेवलेले. हालेलुया. देवाने काय केलंय? आमचं देवाला उंच करणे प्रेरणो आमचं काम आहे. हालेलुया. काय करणे? उंच करणे आमच्या जीवनामध्ये प्रेरणो. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. सेवेपेक्षा आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे माझं आणि देवाचं नातं. हालेलुया. माझं आणि देवाचं नातं कसं काय आहे? नातं कधी वाढतं बरं? प्रेम, समंजसपणा, गोष्टी आणि ज्याच्याबरोबर जिव्हाळा आणि त्याच्याबरोबर नातं वाढत राहतं जेव्हा आपण त्याच्या सोबत जास्त वेळ राहतो. हालेलुया. जास्त वेळ बोलतो.
हालेलुया. आमचं नातं कसं होत जातं, घट्ट होत राहतं. आमचं नातं कसं होतं, कधीतरी एखादा नातेवाईक भेटला आपल्याला, काय म्हणू आपण, काय म्हणू आपण त्याला, प्रेज द लॉर्ड, कसे आहे, आणि म्हणू काय रे बाबा कुठं होतं इतके दिवस, फोन नाही, मेसेज नाही. म्हणजे खूप तुझ्या आणि त्याच्यामध्ये गॅप आहे. हालेलुया. काय काय लोकांचा गॅप ख्रिसमसला भरून काढतात, काय लोक काय न्यू इयरला भरून काढतात, काय लोक ईस्टरला भरून काढतात, काय काय लोक घरामधूनच देवाला नमस्कार करतात. हालेलुया. असं सगळ्यांचे मार्ग वेगवेगळे. हालेलुया. ही देवाची योजना नाही. जसं आई आपल्या मुलाला, तिला आपलं मुलगा डोळ्याच्या पुढेच पाहिजे. हालेलुया. आणि ते सतत पाहिजे, आणि तेव्हा तिला आनंद होतो. हालेलुया. तसं देवाची इच्छा आहे आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये सर्वदा असावं. हालेलुया. आम्ही कुठं असावं, म्हणजे काय आहे, देव एका बाजूने चाललाय, देव चाललाय पुण्याला, आपण चाललोय पाथर्डीला. दोन वेगवेगळे देश. प्रियांनो, आपण लवकर एकत्र होऊ शकत नाही. त्याच मार्गावर जेव्हा मी जाईल तेव्हा देव मला भेटेल. ही आहे देवाची योजना. मी तुम्हामध्ये आणि तुम्ही मजमध्ये राहा. हालेलुया. देव काय म्हणतो, तुम्ही मजमध्ये राहा, आणि मग मी पण, तुम्ही तिकडे राहिले आणि मी इकडे राहिलो तर आपल्यामध्ये खूप मोठं अंतर राहील. काय आमचं ते नको आहे. मला तुमच्या बरोबर राहायचंय, सहभागिता करायची. ऍक्च्युली मानवाला देव आणि सहभागितेसाठी बोलवलं. हालेलुया. हालेलुया. है की नाही. आपण देवाच्या सहभागिते, देवाची योजना. म्हणून तो म्हणतो तुझे विचार ते माझे विचार नाही, तुझ्या योजना त्या माझ्या योजना नाही, तुझे मार्ग ते माझे मार्ग नाही. आकाश जसं पृथ्वीवरून उंच आहे तसे माझे मार्ग, तशा माझ्या योजना आहेत. हॅलो. मग आपल्याला त्या समजून घेणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. जसं आमचं डेली रुटीन काम आपण समजून घेतो, तसं देवाची योजना सुद्धा तुम्हाला आणि मला समजून घेणं एक आम्हाला गरजेचे आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आपण ते करणं आमची जबाबदारी आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनाचा उद्देश देवाला उंच करणे असले पाहिजे. हालेलुया. 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 आपण एक वचन आपण वाचूया. हालेलुया. त्यावेळेस यिर्मयाचं पुस्तक 29वा अध्याय आणि 11 वचन आपण वाचणार आहोत. यिर्मयाचं पुस्तक 29:11. यिर्मया. परमेश्वर स्वतः म्हणतो, हा, तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये जे संकल्प आहे ते मला माहिती आहे. ते संकल्प हिताचे आहेत. मला माझ्या मुलांचं हित करायचं आहे. हालेलुया. हा, आई बापाच्या मनात एकच असतं की माझ्या मुलाचं कसं हित होईल. मग तो नालायक असला तरी पण, तो दारुडा असला तरी पण, तो प्रेम करत नाही तरी पण, तो विचारत नाही तरी पण, आईला लुबाडतो तरी पण, प्रियांनो, आईच्या हृदयामध्ये त्याच्याविषयीचं प्रेम कधी कमी नाही होत. तसाच आमचा देव आहे. हालेलुया. हालेलुया. मुलं सोडून जाऊ शकतात पण आई बाप सोडून नाही जाऊ शकत. हालेलुया. म्हणून काय म्हणतो देव, माझ्या मनामध्ये ज्या योजना आहेत त्या चांगल्या हिताच्या योजना आहेत. हा, ते संकल्प हिताचे आहेत, अहिताचे नाहीत. कधीच अहित करत नाही आई बाप, तर देव सुद्धा करणार नाही. हा, ते तुम्हास हा, भावी म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये चांगली स्थिती, येणाऱ्या दिवसात येणार चांगले दिवस, अशा योजना देवाने करून ठेवलेल्या आहेत. पण मुलाचं काम आहे बापाकडे जाणं. हालेलुया. त्याच्या योजना, देव काय योजना आहे. हालेलुया. हालेलुया. एक लाडका भाऊ तर गेला, आता शंका लोकांच्या मनात 1,500 देतात का नाही. हालेलुया. हालेलुया. कधी येतील
हालेलुया. युट्यूबवर पाहतात, इकडे पाहतात, पेपरला पाहतात, कधी येईल कधी येईल कधी येईल. अहो देवाकडे इतकं आहे का प्रियांनो, पुरून उरेल इतकं आहे आमच्या देवाकडे. त्याचे आकाश कापाटे भरलेले आहे. हालेलुया. हा पुढे वाचा. जेव्हा तुम्ही माझा धावा कराल. हा तेच पूर्ण पहिल्यापासून वाचा 11चे. परमेश्वर म्हणतो तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, हा वाईटाचे नाहीत. माझ्या मनात कधीच वाईट येत नाही. मी काय करतो, चांगल्या गोष्टी, चांगल्या योजना आहेत. मग प्रियांनो, मला देवाच्या योजनेमध्ये जायला पाहिजे. हालेलुया. हा जेव्हा योजना आली, त्यांना विचारलं लोकांना, याच्या अगोदर एक योजना आली होती. मोदी साहेब म्हटले तुम्ही खाली पुस्तक काढा, त्याच्यामध्ये पैसे येतील आपोआप. मग लाडका भाव आला, त्यांनी सांगितलं आणि त्यांनी काय केलेले, आणि मग त्याने बहिणींना काहीतरी त्यांनी योजना केली होती. तशी देवाकडे पण एक योजना आहे. हालेलुया. हालेलुया. पण मला काय करायला पाहिजे, मला फॉर्म भरावा लागेल. हालेलुया. नाही तर काय तो मुख्यमंत्री माझ्या घरी नाही यायचा. हालेलुया. मुख्यमंत्री पण हा देव आमच्या घरी येतो. हालेलुया. आमची विचारपूस करण्यासाठी येतो. आम्ही कसं आहे काय त्याच्यासाठी तर येतो. हालेलुया. 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 प्रियांनो, मनुष्याचं कसं आहे माहिती का, मनुष्याचं कसं आहे, मनुष्य फार योजना करतो आणि मनुष्य दुःखी होतो त्या फेल झाल्यावर. आपण नीतिसूत्र 16वा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचूया. नीतिसूत्र 16वा अध्याय पहिलं वचन. मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिभेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. तुम्ही आणि मी ज्या काही योजना करतो त्या देवाला आवडणाऱ्या आहेत का, याला महत्व आहे. हॅलो. आपण मनुष्य उंच मनोरे बांधत आहे. हालेलुया. बाबेलचा बुरुज फार मोठा बुरुज बांधला त्यांनी. आपण इकडे राहू, असं करू तसं करू, पण देवाने तो पाडून टाकला. इथं योजना करणं मनुष्याकडे आहे. तुमच्या योजनाला देवाने मंजुरी दिली पाहिजे. हॅलो. आता हा पूल फार वर्षापासून होणार होता आपला, फार वर्षापासून त्याला मंजुरी मिळाली, पण पूल कधी झालाच नाही. पूल आता झाला, 2 वर्ष झाली, 1 वर्ष झालं. त्याला योजना, पैसा यावं लागतो, त्याला सही व्हावं लागते साहेबांची, नाही का, तेव्हा तो होतो. जोपर्यंत तुमच्या योजनेवर देवाची सही होत नाही, तोपर्यंत तुमच्या योजना इथेच कागदावर राहणार आहे. मग माझ्या पण योजना असो, कुणाच्याही योजना असो, त्या इथेच राहणार आहे. हालेलुया. मग मला काय करायचंय, मला देवाच्या योजनेमध्ये घुसायचंय. देव कसं काम करतो, कुठे काम करतो, कोणत्या रीतीने काम करतो, हे शोधणं माझं काम आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मला तेच केलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, मनुष्याच्या योजना सर्व व्यर्थ आहेत. हालेलुया. पुष्कळ लोक प्रियांनो व्यर्थ योजना करत आहेत, देवाच्या विरोधात योजना करत आहेत, पण देव कधी त्या पूर्ण होऊ देणार नाही. दुर्जनाच्या मनातल्या योजना देव कधीच पूर्ण होऊ देणार नाही. हालेलुया. काय देवाची इच्छा आहे का हे मी करावं म्हणून, तर ते होईल, अदरवाईज ते होणार नाही. हालेलुया. 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 म्हणून आपण पाहणार आहे पुढे देवाची योजना आपल्याला कशी कळणार आहे म्हणून. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, पुष्कळ लोक प्रियांनो, लोटाच्या पत्नीला वाटलं नव्हतं मला जीवनभर इथं मिठाचा खांब होऊन राहायचं म्हणून, त्याला कधीच मनात आलं नव्हतं. आता काल आपले मुख्यमंत्री साहेब, त्यांना वाटलं पण नसेल की आज मी मरणार आहे म्हणून. प्रियांनो, देवाच्या योजना. हालेलुया. आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही केवळ एक माती आणि त्याच्या पलीकडे काहीच नाही. देव जे ठरवतो तेच होतं. आणि म्हणून देवाच्या योजनेकडे पाहणं आपल्याला फार महत्वाचं आहे. हालेलुया. मग देवाच्या योजना समजण्यासाठी मला काय केलं पाहिजे. हालेलुया. पुष्कळ लोकांना कळत नाही. हालेलुया. पुष्कळ लोकांना कळत नाही. प्रियांनो, देवाची योजना पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे एक विचार पाहिजे की किती पण मोठी किंमत मला द्यावी लागली
तरी पण मी देवाची योजना पूर्ण करण्यासाठी झटेन. काय करेल मी? देवाची योजना करण्यासाठी. नोहाला कोणीच मदत केली नाही. नोहा एकटा किती वर्ष काम करत होता? 120 वर्ष. त्याला पगार नाही, त्याला सुपरवायझर नाही, त्याच्याकडे हत्यार नाही, त्याच्याकडे काहीच नाही. देवाने इतकं मोठं काम त्याला सांगितलं. माय गॉड. प्रियांनो, आपण तर सरळ देवाला नाही म्हणू, देवा 120 वर्ष माझ्याकडे टाइमच नाही बाबा, माझ्याकडे घर आहे, बाळ आहे, बायको आहे, लेकर आहे, संसार आहे, हे करायचं ते करायचं, इतक्या वेळेस काय नाही, शक्य नाही मला. पण तो नाही म्हटला नाही. तो म्हटला किती, त्याला माहिती नव्हतं इतका वेळ लागेल म्हणून, पण तो न थकता, न मागे पाहता, न वाईट विचार मनात आणता तो कंटिन्यू काम करत राहिला आणि त्याला 120 वर्ष लागली. आम्ही देवाचं काम करायचं आहे. श्वासात श्वास आहे, आमचा श्वास चालू आहे तोपर्यंत देवाच्या योजनेसाठी आपल्याला झटायचं आहे. हालेलुया. देवाची योजना काय? येशू हरवलेले शोधावयास आणि तारावयास आला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर तुम्हाला आणि मला पण तेच करायचं. सगळ्यात पहिल्यांदा मला देवाची योजना समजण्यासाठी मला पहिल्यांदा देव कोण आहे, देव काय आहे, देव कसा आहे हे मला समजावं लागेल. हालेलुया, हालेलुया. आणि जोपर्यंत हे समजत नाही तोपर्यंत आम्हाला देवाची योजना आपल्याला कळणार नाही. आम्ही त्याचं स्वामित्व स्वीकारायचं आहे, त्याला समर्पित व्हायचं आहे, त्याच्या आज्ञा पालन करायचं आहे आणि पवित्र आत्म्याच्या नेतृत्वामध्ये आम्हाला पुढे जात राहायचं आहे. त्याच्या ज्ञानामध्ये, त्याच्या समक्षतेमध्ये, त्याच्या इच्छेमध्ये आपल्याला काम करायचंय. एका वचनाकडे आपण जाऊया. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 5 आणि 6 वचन. देवाच्या योजनेमध्ये आपला काय रोल आहे? देवाच्या योजनेत मला काय करायचं आहे? देवाच्या योजनेमध्ये देवाचंच ऐकायचंय मला. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. काय म्हणतो देव इथं? देवाच्या योजनेमध्ये आपल्या बुद्धीला आपण पुढे बांधून ठेवून द्यायची. देव काय सांगतो ते करायचं आहे देवाच्या राज्यामध्ये. हालेलुया. याचा अर्थ असा नाही की आम्ही ज्ञानाचा उपयोग नाही करायचा. देव ज्ञानाचा उपयोग करायचा आहे. हालेलुया. म्हणून देव म्हणतो तू आपल्या बुद्धीवर माझं काम नको करू, माझं काम मी सांगतो तसंच तू तशा पद्धतीने कर. देवाने जेव्हा मंदिर बांधायला सांगितलं, देवाने त्या कारागिरांना साईज दिली, माप दिलं, सगळ्या गोष्टी दिल्या आणि त्यांनी त्याचप्रमाणे काम केलं आणि तेव्हा देवाचा अग्नी त्या मंदिरामध्ये उतरून आला. आमचं काम देवाच्या योजनेमध्ये असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. पुष्कळ लोक देवाला विचारतच नाहीत योजना. जसे लेकरं मोठे झाल्यावर काय करतात? त्यांना पंख येतात आणि मग ते उडायला लागतात, कुठे पण उडतात ते. हालेलुया. ते आई बापाला विचारत नाहीत. हालेलुया. प्रियांनो, हे असंच आहे. देवाची सेवा जी आहे ते प्रियांनो, आम्हाला देवाची योजना जी आहे ते प्रियांनो त्याच्या इच्छेनेच व्हायला पाहिजे. आपल्या इच्छेने देवाची सेवा होणे नाही. हालेलुया, हालेलुया. आणि देवाची इच्छा समजून घेणे हे बुद्धिमान माणसाचं काम आहे. हालेलुया. कोण करतं? देवाची इच्छा, देवाच्या योजना कोण समजून घेतो? जो बुद्धिमान मनुष्य आहे प्रियांनो. आणि मग प्रियांनो तो त्याच्या योजनेमध्ये राहिल्यावर, त्याचं काम करत राहिल्यावर देव सत्याची मोहर त्याला लावतो. हालेलुया. देव पाहतो हा किती प्रामाणिक आहे, हा किती विश्वासू आहे. हालेलुया. पुष्कळशी लोक देवाच्या योजनेमध्ये राहत नाहीत, ते जीवनभर दुःखी होतात. दुःखाचं कारण काय आहे? दुःखाचं कारण काय आहे? ते देवाला न विचारता करता त्या सगळ्या गोष्टी, ते सगळे दुःखी आहे.
आणि जे देवाच्या योजने त्यांना दुःखी व्हायला रडायला वेळच नाही, त्यांच्याकडे कामच इतकं आहे. हालेलुया. त्यांच्याकडे काय आहे? त्यांच्याकडे काम आहे. त्यांना दुःखी व्हायला रडायला वेळ नाहीये. हालेलुया. ते कामात वेळच पुरत नाही त्यांना. देवाच्या योजनेत राहण्याचा हा एक फायदा आहे आपल्याला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आम्हाला काय करायचं आहे प्रियांनो? आणि ते देवाच्या योजनेत राहणारा व्यक्ती कसा आहे माहितीये का? आता उदाहरणार्थ बघा, एखादा व्यक्ती नोकरी करत असताना त्या ड्युटी हावर्स मध्ये मेला तर त्याला काय भेटतं? त्याला कंपनी भरपूर फॅसिलिटी देते. त्याला काय देते कंपनी? त्याला, कारण तो ड्युटीवर काय झालेला आहे? एखादा जवान मरतो, जेवणासाठी किती सुंदर योजना भारतीय गव्हर्नमेंटने करून ठेवलेली आहे. त्यांना, त्यांच्या लेकरांना, त्यांना शिक्षण, त्यांना औषध, किती सुंदर योजना. मग देव किती सुंदर करेल आमचं त्याच्यापेक्षा जास्त. हालेलुया. कारण तो देव आहे मंडळी. हालेलुया. मग तो मनुष्य संकट आलं, देवाच्या योजनेतला मनुष्य आनंदी राहतो. संकट आलं तरी पण तो शांती असते त्याला. हालेलुया, हालेलुया. आपण सतत देवाच्या योजनेमध्ये चालत राहू. हालेलुया. आपण इकडं तिकडं पाहायचं नाही, आपण सतत चालत राहायचं आहे. हालेलुया. अब्राम जीवनभर चालत होता. देवाने सांगितलं जा त्या देशात. त्यांनी विचारलं नाही किती किलोमीटर आहे, कोणती बस धरायची, किती वेळ लागेल, मध्ये हॉटेल आहे का जेवणासाठी, ते देव काय सांगत नाही. देव परीक्षा पाहतो. हा टिकेल का माझ्या परीक्षेमध्ये? हा माझ्या योजनेमध्ये राहील का? हा माझं ऐकेल का माझा अवमान करेल? आम्ही जितकं देवाचं ऐकतो प्रियांनो तितके आम्ही देवाचे लाडके होतो. हालेलुया. प्रत्येक गोष्ट आम्हाला देवाचीच ऐकायची आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियांनो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवाची योजना कुणाला कळते? बायबल सांगतं का माझे मेंढर काय करतात? यस. देवाला विचारल्याशिवाय काहीच करायचं नाही. देवा आता मी काय, आता माझ्यासाठी काय, उद्या काय, परवा काय, तेरवा काय, तेच मी करणार आहे. हालेलुया. मी त्याची वाट पाहणार. हालेलुया. मी काय करणार? त्याची वाट पाहणार. आता काही लोकांना योजना कळत नाही. ते लोक काय करतात माहिती का? देवाच्या योजनेला प्रतिबंध करतात. काय करतात? ते देवाच्या योजनेला अडवतात, थांबवतात, कारण त्यांना कळायलाच नाही. पण त्यांना हे कळत नाही की मी कुणाला थांबवतोय, मी कुणाला थांबवतोय. प्रियांनो, देवाला थांबवणं फार चुकीची गोष्ट आहे. हालेलुया. देवाला थांबवायचं म्हणजे फार चुकीची गोष्ट. पुष्कळ बायबलमध्ये उदाहरणं आम्हाला पाहायला मिळतात. योनाला सांगितलं बाबा इकडे जा, तर तो तिकडे गेला. तिकडे गेल्यावर काय झालं? मग त्याला देवाने त्याला लाडू पेढे दिले. त्याला 3 दिवस पाणी नाही, चहा नाही, झोप नाही, बिछाना नाही, चादर नाही, कोलगेट नाही, काहीच नाही. देवाच्या योजनेला प्रतिबंध केल्यावर आम्हाला प्रॉब्लेम, देवाने त्याला शिक्षा दिली. हालेलुया, हालेलुया. आपण पण आपल्या लेकरांना शिक्षा देतो का? उद्या त्यांनी चुकू नये त्याच्या जीवनामध्ये. देव पण छडी मारतो, देव पण शिक्षा देतो, देव पण त्याला थांबवतो. हालेलुया. देवाने पाहिलं, अरे मी त्याला सांगितलं इकडे जा, अरे त्याचे डोळे खराब झाले का? नाही, पर्पजली बसला तो तिकडे. त्याला जायचंच नाहीये, देवाच्या योजनेत राहायचंच नाही, देवाला विरोध करायचा आहे. आणि कोण येतो? देवाचा संदेष्टा, देवाचा सेवक. अरे असं तुमचं काम करा, असं असेल तर काय कराल तुम्ही? काय कराल तुम्ही? प्रियांनो, तुमच्याकडे योजना आहेत वेगळ्या वेगळ्या, काय करायचं, कसं करायचं. देवाकडे पण आहेत. तो तिकडे निघाला, जाऊ दिलं त्याला, मध्य रस्त्यावर जाऊ दिलं आणि त्याच्या जीवनामध्ये वादळ सोडलं. हालेलुया. प्रियांनो, जेव्हा माणसं ऐकत नाहीत तेव्हा देवाला नाईलाज असतं, असं करावं लागतं. हालेलुया. पुष्कळ देवाच्या योजनेमध्ये चाललेलेच नाही, ते स्वतःच्याच योजना बनवते रोज रोज. अब इधर गोवा जाएंगे, दुबई जाएंगे, कश्मीर जाएंगे, उधर जाएंगे, ये छुट्टी को उधर जाएंगे, ये छुट्टी को उधर जाएंगे, ऐसा करेंगे वैसा करेंगे. हालेलुया. सगळ्या टाइम टेबल मध्ये पाहिलं तर देव कुठंच नाही.
हॅलो, Yes. देव कुठंच नाहीये. हालेलुया. Hallelujah. प्रभूची स्तुती असो. हालेलुया. प्रियांनो, आम्हाला काय करायचंय? आम्ही आपले दररोजचे व्यवहार, आपली चालचलवणूक आपल्याला नीट करायची आहे. ज्या देवाच्या योजनेच्या आड येतात त्यांना, हालेलुया, काय करायचं आहे त्यांना? हा, मग तो कोणी जवळचा असेल, व्यक्ती असेल, मग कुणी पण असेल, प्रियांनो, जे देवाच्या योजनेच्या आड येतात, प्रियांनो, त्या गोष्टी आपल्याला दूर करायच्या, टाळायच्या आहे. हालेलुया. सैतान नेहमी आम्हाला विरोध करतात. आता पुष्कळदा काय होईल? पुष्कळदा काय होईल? आम्ही प्रियांनो, आता सगळ्यात मोठा आपला प्रॉब्लेम काय? आपण मध्यमवर्गीयांचा आपला काम धंदा, हालेलुया, काय आहे? आपला काम धंदा आहे प्रियांनो. आणि जेव्हा आता पुष्कळदा आपल्याला जाता येत नाही, तेव्हा आपण देवाला सबशेल उपड पडायचं. म्हणजे काय करायचं? देवा, आज मी नाही जाऊ शकलो. देवा, आज मला उशीर झालेला आहे. आज देव बाप्पा, मला हे काम आहे. आज देव बाप्पा. मग प्रियांनो, तुमचे आणि देवाचे संबंध चांगले होतात. हालेलुया. हालेलुया. हा, जर तुम्ही त्याला सांगत आहे, देव बाप्पा मला क्षमा कर, मला नाही जाता येत, प्रियांनो, तर देव समजू शकतो की हा माझ्याविषयी सेन्सिटिव्ह आहे. हालेलुया. आता तुम्हाला कामावर सुट्टी पाहिजे, तर तुम्ही काय करता? इमर्जन्सी असेल तर तुम्ही फोन करता लास्ट मोमेंटला किंवा मेसेज टाकता. जर तुम्हाला अगोदर माहिती असेल तर तुम्ही अगोदर सुट्टी टाकता. तुम्ही डायरेक्ट सुट्टी घेत नाही 8 दिवस 15 दिवस. हालेलुया. प्रियांनो, देवाची इच्छा नाही की त्याच्या डोळ्यापुढून आम्ही जावं किंवा डोळ्यापासून दूर व्हावं. का बरं देवाला असं वाटतं? कारण प्रियांनो, सैतान टपलेला आहे. हालेलुया. सैतान काय आहे? टपलेला आहे. कुणाला खावं, 1 पेत्र 5:8 मध्ये पेत्र म्हणतो, कुणाला खावं, कुणाला गिळावं, असा तो शोधत फिरतो. सैतान काय करतो? शोधत. म्हणून आपण तर देवाच्या योजनेमध्ये राहू, तर देवाचे दूत आमचं रक्षण करतील. हालेलुया. 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 मग देवाच्या योजनेमध्ये राहण्यासाठी आपल्याला पाप अंगीकार करावा लागेल. जे पाप प्रियांनो आमच्या जीवनात आहेत ते. मग दुसरी गोष्ट, आम्हाला क्षमा करावी लागेल, नुकसान भरपाई करून द्यावी लागेल. प्रियांनो, त्या देवाच्या योजनेच्या आड येणाऱ्या गोष्टी आहेत. हालेलुया. आम्ही देवाच्या मार्गावर चालू शकत नाही. एका ठिकाणी यशाय म्हणतो की परमेश्वराचा मार्ग सरळ आहे, धार्मिकतेच्या मध्ये चालतील आणि पापी त्याच्यामध्ये अडखळून पडतील. तर पाप आमच्या जीवनामध्ये एक अडखळून होऊन येतं. आम्ही देवाच्या मार्गावर चालू नाही म्हणून देवाच्या योजनेपासून दूर फेकलं. त्यांनी योनाच्या कानात कान गोष्टी केल्या. अरे कशाला जातो तिकडे? इकडे नको जाऊ, निनवेला नको जाऊ, तारससला जा. त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, अरे तू वेडा आहेस का? देव काय करायला माहिती आहे तुला? पण त्याला भीती नाही वाटली. त्याच्या मनात राग होता, आकस होता. कारण ज्या लोकांकडे त्याला जायचंय ते लोक सगळे शत्रू होते. आणि तो म्हणतोय, अरे माझ्या शत्रूला देव वाचवल. आणि म्हणून त्याची इच्छा नव्हती देवाने त्यांना वाचवावं. प्रियांनो, आमचा हेतू आम्ही चांगला ठेवावा. देव जगावर प्रेम करत आहे, देव पापावर प्रेम करत आहे. हालेलुया. आम्ही कोण नीतिमान नव्हतो, कोणी धार्मिक नव्हतो. देवाने आमच्यावर प्रेम केलं आणि देवाने आम्हाला जवळ घेतलं. आता आमची पाप तो आठवत नाही. इब्री लोकांच्या पत्रात सांगितलं, मी तुझी पाप आठवणार नाही. प्रियांनो, आणि देवाच्या योजनेसाठी मला किंमत द्यावी लागेल. हालेलुया. 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 प्रियांनो, आम्ही तयार असलं पाहिजे. हालेलुया. कारण देवाच्या राज्याचं मोल कुणालाही करता येणार नाही. हालेलुया. देव जे आम्हाला देणार आहे स्वर्गात, त्याची किंमत करू शकत नाही आपण. हालेलुया. इतकं सुख देव आपल्याला देणार आहे. हालेलुया. हा, किंमत द्यायला तयार आहे आपण. लूक सुवर्तमानाकडे जाऊया. लूकचं पुस्तक 9 अध्याय 23 वचन आपण वाचूया. 9 अध्याय 23 वचन, लूक सुवर्तमान. त्याने सर्वांस म्हटले, तेव्हा सगळ्यांना त्यांनी सांगितलं, शिष्यांना, जर कुणाला माझं शिष्य व्हायचंय, जर कुणाला माझ्या माग यायचंय, तर तुम्हाला काय करावं लागेल? तर त्याने आत्मनिग्रह करावा. हा, आत्मनिग्रह करावा. प्रतिदिवशी व दररोज
कधी कधी नाही. हा, व प्रति दिवशी आपला वधस्तंभ उचलून प्रति दिवशी आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. घेऊन माझ्या मागे यावं. याचा अर्थ काय? वधस्तंभ म्हणजे काय? वधस्तंभ म्हणजे आमचं दुःख, संसाराचं दुःख, कदाचित आमचं कर्ज असेल, आमची गरिबी असेल, आमची लाचारी असेल, हे देवाला सांगायचं नाही. देवाचे डोळे सगळं पाहते. फक्त देवाच्या मागे जायचंय. देवाची योजना काय? फक्त तू माझ्या मागे मागे मागे, आणि मग मला काय करायचंय ते मी ठरवणार. कोण ठरवणार? देव ठरवणार. हा किती प्रामाणिक आहे, हा किती विश्वासू आहे, हा काय करतो, का हा काम चुकार आहे. देवाला सगळं माहिती. देवाचे नेत्र सर्वत्र आहेत. प्रियांनो, म्हणून आपण काय करायचं आहे? आपण प्रियांनो देवाच्या मागे मागे जायचंय. हालेलुया. गरिबी आहे तिथंच राहू द्या, आजार आहे तिथंच राहू द्या, कर्ज आहे तिथंच राहू द्या. त्याची काळजी करू नका. त्याची काळजी देव करेल जेव्हा तुम्ही देवाच्या मागे जाल. हालेलुया. जेव्हा देवाची तुम्ही काळजी कराल, देवाच्या प्रार्थनेविषयी, देवाच्या सेवेविषयी, सुवार्थाविषयी तुम्ही सेवेसाठी वाचाल प्रियांनो, तेव्हा देव पाहतो. हालेलुया. बायबल सांगतो देव म्हणे अंतर्यामी जाणणारा देव आहे. आमचा देव कसा आहे? कसा देव आहे आमचा? देवाच्या नियमाकडं, देवाच्या आदेशाकडं, देवाच्या सिद्धांताकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. आणि ते सगळे सिद्धांत देवाच्या योजनेतले बायबल मध्ये लिहून ठेवले. हालेलुया. मग कसं कळतील मला? स्तोत्रसंहिता 119 105 वचन वाचूया आपण. स्तोत्रसंहिता 119 आणि 105 वचन आपण वाचूया. तुझे वचन 119 105. तुझे वचन माझ्या पावला करता दिवा, माझ्या मार्गावर प्रकाश आहे. हा, माझ्या मार्गावर प्रकाश आहे. जेव्हा आम्हाला अंधार दिसेल, जेव्हा काही गोष्टी आपल्याला समजणार नाही, दिसणार नाही, तेव्हा बायबल तुम्हाला मार्गदर्शन करेल. हालेलुया. कुठे जायचंय, काय जायचंय. कधी कधी योनाला सांगितलं तरी पण तो गेला नाही. पण कदाचित आम्हाला कळणार नाही. तुम्ही काळजी करू नका. देवा आता मी काय करायचं तू ठरव, मी कुठं जायचं तू ठरव, काय बोलायचं तू ठरव, कसं करायचं तू ठरव. हे देव ठरवतो. जेव्हा आम्ही आज्ञांकित मुलं होतो तेव्हा देवाला आनंद होतो. हालेलुया. 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 लेकरं मोठे झाल्यावर स्वतःचे निर्णय घेतात. हालेलुया. पण आई बापाला नुसतं त्यांनी विचारलं तर आई बापाला किती आनंद होतो. आमचं जीवन येशूच्या फाट्यामध्ये राहिलं पाहिजे. हालेलुया. त्याच्या चौकटीमध्ये राहिलं पाहिजे, तरच आम्हाला सुरक्षा राहील. नाही तर सुरक्षा राहणार नाही. त्याची शाश्वत, त्याची गॅरंटी नाही देवाची. याची जबाबदार आम्हीच आहोत. आमच्या जीवनात होणाऱ्या घटनाला जबाबदार आम्ही स्वतः राहणार आहोत. देव राहणार नाही. का बरं? का बरं? कारण आम्ही देवाला न विचारता कोणचं काम करतो तर तसं होतं ते. हालेलुया. 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 देवाला सांगायचंय तुझ्या आज्ञा काय आहेत मला समजू दे. हालेलुया. प्रार्थना करा, देवा माझे डोळे उघड, मला तुझ्या वाटा प्रकट कर. हालेलुया. हालेलुया. देव यामध्ये आम्हाला पाहतो. हा नम्र मनुष्य जो आहे, नम्र मनुष्य, तो काय करतो? तो आज्ञेमध्ये राहतो. हालेलुया. देवा आता इथं थांबलेलं माझ्यासाठी काय काम आहे? मग देव सांगेल तुला हे करायचं, तुला ते करायचं. कधी देव सांगेल तू शांत बस. हालेलुया. 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 प्रियांनो, आपण एका वचनाकडे जाऊया. उत्पत्तीचं पुस्तक याचं 24 अध्याय आणि 27 वचन आपण वाचूया. उत्पत्ती 24 आणि 27 वचन. हा अब्रामाचा मुलगा इसाक आणि हा अब्रामाचा नोकर आहे. त्याला देवानी अब्रामाने एक काम दिलेले, जा माझ्यासाठी सून शोधून आण. आणि मग तो प्रार्थना करत आहे. आणि तो प्रार्थना करत 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 त्याच्या प्रार्थनेमुळे त्याला सून सापडली. हालेलुया. हालेलुया. सून कधी सापडली? हा, जावई पण प्रार्थनेने सापडतो, सून पण जावई सापडतो. हालेलुया. हा, वाचा ते वचन.
म्हणाला, तो म्हणाला, माझा धनी अब्राहम माझा धनी अब्राहम याचा देव परमेश्वर धन्य आहे, धन्य आशीर्वादित आहे. त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याच विषयी सत्यतेने वर्तण्याचे सोडले नाही. जेव्हा आपण आज्ञेमध्ये राहतो, देव पण सत्यतेने चालतो. आपण बेईमानी केली तर देवाकडून का अपेक्षा करायची? आपण खोटं बोललो तर देवाकडून का अपेक्षा करायची? देवाच्या विरोधात गेले देवाकडून का अपेक्षा करायची? हा तर जगाचा नियम आहे, जशाच तसे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण कशाचीही काळजी करायची नाही. देव म्हटला ख्रिस्ती जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवन हे काळजीचं जीवन नाही, आनंदाने उड्या मारण्याचं जीवन. पण पुष्कळ लोक देवाच्या आज्ञा पाळत नाही. बायबल सांगतं कशाची काळजी करू नका, सर्व गोष्टीविषयी प्रार्थना विनंती करून आपल्या प्रार्थना आभार प्रदर्शनासह देवाला कळवा. आता इथं तुम्हाला काय काम दिलं की देवबापांनी? फक्त एक काम दिले, तुम्ही प्रार्थना करायची आहे. हालेलुया. ख्रिस्ती जीवन कसं आहे? प्रार्थनेचं जीवन आहे. हालेलुया. ख्रिस्ती जीवनामध्ये प्रियांनो आपल्याला सैतान दमवत आहे. सैतान काय करतं आपल्याला? आता बघा, आपण टीव्ही पूर्वी वेगळं होतं, आता कशावर आपण हे करतो, चालवतो टीव्हीला? अहो रिमोटवर. कशावर चालवतो? झोपल्या किती पाहिजे तेवढे चॅनल खालीवर खालीवर खालीवर. आमचं जीवन पण प्रार्थनेवर चाललं पाहिजे. हालेलुया. कसं चाललं पाहिजे आमचं जीवन? प्रार्थनेवर. प्रार्थना करायची. हालेलुया. घरात बसून कर लो दुनिया मुठ्ठी में. हालेलुया. करायचं का? हालेलुया. तुम्हाला फक्त प्रार्थना करा, झोपून प्रार्थना करा, उठून प्रार्थना करा, फिरून प्रार्थना करा, बाथरूम मध्ये प्रार्थना करा, स्वयंपाक करता करता, कांदा कापता कापता प्रार्थना करा, भाजी चिरता चिरता का, मटण कापता कापता करा. हालेलुया. प्रार्थना करा, प्रार्थना करा. असं प्रार्थना योद्धा व्हा की प्रेम प्रार्थनेने काय होतं? तो काय म्हटला अब्रामाच्या नंतर? तो म्हणतो देव माझ्या धन्याबरोबर सत्यतेने वागतोय. हो माय गॉड. देव सत्य देव आहे तो. आपण जर सत्य वागत नाही, मग देवाकडून आपण कशी काय अपेक्षा करू शकतो? हालेलुया. देवा माझ्यामध्ये सत्याचा आत्मा घाल, माझ्यामध्ये आज्ञा पालनाचा आत्मा घाल. देवा मी तुला सोडून कुठं जाणार नाही. तुझ्या इच्छा कधी मी मोडणार नाही, तुझ्या वचन कधी मी मोडणार नाही. देवा तुझ्या वचनामध्ये मी राहील. जेव्हा वचनाच्या बाहेर जातो तेव्हा सैतान वाटच बघत असतो, हा देवाशी बंडखोरी कधी करतो आणि मग मी याला धरतो आणि मग मी याला प्रेम त्रास देतो. सैतान कधी त्रास देतो? जेव्हा देवाच्या योजनेच्या बाहेर गेलेल्या लोकांना त्रास देतो. इतके दिवस योना चांगलं काम करत होता, देवाची वाणी ऐकत होता, तसंच करत होता. पण जसे त्याने देवाची वाणी मोडली का, वचन मोडलं, प्रियांनो तो वादळामध्ये सापडला. प्रियांनो लोक वादळात का सापडत आहेत? ते देवाच्या अधीनतेमध्ये राहत नाही, देवाच्या समर्पित जीवन जगत नाही, देवाचं भय त्यांच्या जीवनात नाही. आपण देवाला सांगितलं देवा तुझं भय. देव आम्हाला कंटिन्यू पाहते, माहिती का मंडळी तुम्हाला? देवाचे नेत्र सर्वत्र आहे. बायबल सांगतं नीतिसूत्र 15:3 मध्ये सगळीकडे पाहतो देव. एकाच वेळेस अमेरिकेला पाहतोय, जपानला पाहतो, रशियाला पाहतो, नगरला पाहतो, आपल्या चर्चकडे पण पाहतो. त्याचे डोळे बघा कसे, सगळीकडे पाहतोय. तो कोण काय करत आहे हे त्याला कळत होती ते. हालेलुया. म्हणून तुम्हाला आणि मला काय करायचंय? आपल्याला पवित्र आत्म्यापासून मार्गदर्शन मिळवायचंय. हालेलुया. आणि सावध राहायचंय. आणि प्रियांनो देवाला विचारा, देवा मला काय करायचंय, कुठं जायचंय, तू मला सांग, तू मला दाखव, तू मला प्रकट हो, मला प्रकट हो. देवाने आपल्यासाठी एक मोठं काम करून दिलेले. आपण जाऊया योहानाचं पुस्तक 16वा अध्याय 13 वचन. योहान 16 आणि 13 वचन. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. काय करेल? एक सत्याचा आत्मा आहे आणि दुसरा कोणता आत्मा आहे? लबाडीचा आत्मा पण या जगात आहे की नाही? लोक सहज लबाड बोलतात, असं थुका लावतात. हालेलुया एका सेकंदामध्ये. हालेलुया.
हालेलुया. मग त्याला सत्याचा आत्मा म्हटलेला आहे. आणि तो काय करेल, तो येईल आणि तुम्हाला आणि मला जेव्हा आपण त्याला विचारू तेव्हा तो आपल्याला त्या मार्गाने घेऊन जाईल. हालेलुया. पण आमचं कर्तव्य त्याला विचारणं, आमचं कर्तव्य त्याला विनंती करणं. हे सत्याच्या आत्म्या मला फसू देऊ नको, कुठे गुंतू देऊ नको, अडकू देऊ नको, मला तू घेऊन चल. हालेलुया. मला मार्ग दाखव आणि मला काय करायचंय त्याच्यासाठी देवाने पवित्र आत्मा पाठवला. हालेलुया. प्रियांनो, जेव्हा आपण चांगलं काम करतो ना तेव्हा आपल्या हृदयात शांती असते. हालेलुया. तुम्हाला वाटतं का चोरी करत असताना कुणाच्या त्या चोराच्या मनात शांती असेल? काय असेल त्याच्या मनात? धगधग असेल त्याचं हृदय फास्ट चालत असेल. कोणी आलं, कोणी पाहिलं, कोणी उठलं, आम्ही पकडलं गेलं तर मग मी जगाच्या पुढे येईल आणि लोक मला चोर म्हणून म्हणतील मला. हालेलुया. 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 आम्ही जे काही काम करतो आमच्या हृदयात चांगलं काम करत असताना आपल्या हृदयात शांती असणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि वाईट काम करत असताना आपली शांती निघून जाईल. हालेलुया. प्रियांनो, आपण दृढ राहायचंय आणि देवाच्या योजनेमध्ये आपल्याला चालायचंय. हालेलुया. एक वचन वाचूया आपण. स्तोत्र संहिता 37:5 37:5 सॅम 37:5. आपला जीवितक्रम बरोबर आहे. आपला जीवितक्रम परमेश्वराकडे सोपवून दे, त्याचवर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला देवाच्या योजनेमध्ये आपलं जीवित म्हणजे प्रत्येक काम सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देवाच्या हातात सोपवायचं. देवा, आज मी हे करणार आहे, आज मी ते करणार आहे, आज मला हे करायचंय, आज मला ते करायचं. याला काय म्हणतात? आपला जीवितक्रम. सकाळी पहाटे उठून दिवसभराचे सगळे काम तुम्ही देवाला सांगा. हालेलुया. काय करा? सकाळी उठले की देवाला सांगा, आज देव बाप्पा फार काम आहे पण तुम्हाला मदत करशील. हालेलुया. आणि माझी सगळे काम सोपे होतील देव बाप्पा, आणि तुम्ही थकणार नाही, तुम्ही आनंदी राहणार आहे. हालेलुया. आणि संध्याकाळ कधी झाली तुम्हाला कळणार नाही. कशामुळे माहिती का? तुम्ही देवावर तुमचं जीवितक्रम सोपवून दिल्यामुळं देव तुमचं ओझं हलकं करतो. हालेलुया. देव तुम्हाला शांती देतो, देव तुम्हाला आनंद देतो, देव सगळ्यात महत्वाची तुम्हाला ताकद देतो सगळं काम करण्याचं. प्रियांनो, ताकद महत्वाची. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, देव ताकद देतो आपल्याला. कधी? जेव्हा आम्ही आमचा जीवितक्रम आम्ही सोपवतो देवाकडे. प्रियांनो, आम्हाला देवाच्या योजनेमध्ये राहायचंय. हालेलुया. हालेलुया. प्रभूचे स्तोत्र. शेवटचं वचन वाचून आपण थांबणार आहे. स्तोत्र 84 आणि 11. स्तोत्र 84 आणि 11. जेव्हा आम्ही देवाच्या योजनेमध्ये राहतो, कारण परमेश्वर देव सूर्य व ढाल आहे. परमेश्वर देव सूर्य पण, प्रकाश पण आहे आणि बचाव करणारा पण आहे. वाचेल. कारण परमेश्वर देव सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह पण देतो आणि गौरव पण देतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? जे सात्विकपणे देवाबरोबर चालतात. हालेलुया. महत्वाचा भाग काय आहे? देवाला धरून चालणे, देवाच्या इच्छा न मोडणे, देवाच्या आज्ञेत राहणे, देवाच्या इच्छाच्या चौकटीमध्ये राहणे. आपल्याला काय करायचं आहे? जे सात्विकतेने चालतात त्याला देव काय देतो? देवाकडे उत्तम गोष्टी आहेत, देवाकडे उत्तम योजना आहेत. देव उत्तम आहे आमचा. हालेलुया. आज आम्ही दुःख भोगण्याचं कारण असं आहे, दुःखाचं कारण, प्रॉब्लेमचं कारण, आजाराचं कारण प्रेरणा आम्ही देवाच्या योजनेमध्ये नाही. आम्ही कुठे नाही? देवाच्या योजनेमध्ये नाहीत. पण आता आपण काय करूया? देवाच्या योजनेमध्ये राहूया. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
देव आमचे संकल्प, आमचे काय विचार आहेत देव जाणतो. आमच्या हृदयात काय हेतू आहे, चांगला आहे की वाईट आहे, हे तो प्रेम देव सगळं जाणतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून देव मने अंतर्यामी जाणणारा देव आहे. आम्ही मनात जरी चुकीचा विचार केला की ताबडतोब दुसऱ्या क्षणाला देवाला कळतो. हॅलो, दुसऱ्या क्षणाला काय होतं, आमच्या देवाला कळतो. म्हणून कृपा करून कोणते चुकीचे विचार तुमच्याच हातामध्ये थांबवण्याचं काम. आता ते नाही थांबले तर प्रियांनो तुम्ही क्षमा मागू शकता आणि तुम्ही त्याच्यातून मुक्त होऊ शकता. हालेलुया, हालेलुया. देवाला सांगायचं रोमकरपत्र 12 अध्याय, मनाचं नवीनीकरण करणे. हालेलुया. काय करणे? नवीनीकरण करणे. देवा माझं हृदय शुद्ध कर, हे चुकीचे विचार मला येऊ देऊ नको. मग दुसरा, आपल्याला देवाने अधिकार दिलेला आहे. हालेलुया. सगळ्या चुकीच्या विचारांना धमकवायचंय, चुकीच्या विचारांना थांबवायचंय, ते चक्र थांबवायचं आपल्याला. आणि देवाला सांगायचं, देवा तुझ्याच योजनेमध्ये चालण्यासाठी तुझी कृपा मला दे. हालेलुया. रोज आपण असं करू तर रोज आपण थोडं 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 आपण देवाच्या मार्गावर चालूया. हालेलुया, हालेलुया. आणि देव उत्तम ते दिल्या वाचून देव राहणार नाही. हालेलुया. तुम्हाला चालेल का? उत्तम कोण देतं? देव देतो. उत्तम कुणाकडे आहे? देवाकडे आहे. दुसरं कुणाकडेच उत्तम नाहीये, कारण देव प्रियांनो सगळ्यात उत्तम आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो एक वचन वाचूया शेवटचा आपण यावेळेस. प्रेषितांचं पुस्तक याचा 24वा अध्याय आणि प्रियांनो 4था अध्याय 16 वचन आपण वाचूया. प्रेषितांचं पुस्तक 4था अध्याय 16 वचन. या माणसास आपण काय करावे, कारण त्याचकडून प्रसिद्ध चमत्कार घडला खरा. नाही, 24:16 वाचा बरं. 24:16 वाचा. यामुळे देवासंबंधाने, देवासंबंधाने व देव आणि मनुष्य दोघांबरोबर आपला संबंध आहे. फक्त देवाबरोबर आपला संबंध चांगला असतं कामा नये. मग जगामध्ये सगळे चुकीचे लोक, वाईट लोक, दुष्ट लोक, भांडणारे लोक, दोष देणारे लोक ह्या जगात असणारच आहेत. पण त्या दोघांच्या विषयी आपलं मन जे आहे ते शुद्ध ठेवायचं आहे. काय करायचं आपल्याला? खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया, हालेलुया. वाचा ते परत एकदा, सगळ्यांना कळलं. 24:16 प्रेषितांचं पुस्तक 24 आणि यामुळे देवासंबंधाने व मनुष्य संबंधाने माझे मन सतत मी शुद्ध, तुमचं हृदय शुद्ध ठेवण्याचं काम तुमचंच आहे. तुमचं हृदय, कारण तुमचं हृदय आहे ते. कोणत्या विचारांना थांबवायचं, कोणत्या विचारांना चालना द्यायची, कोणत्या विचारांना ब्रेक करायचं, तोडायचं तुमच्या हातात आहे. हालेलुया. देवाला सांग, देवाला सांगा, देवा तुझ्याच योजना माझ्या जीवनातून, माझ्या लेकरांच्या जीवनातून, माझ्या येणाऱ्या सर्व पिढ्यामध्ये तुझ्याच योजना सिद्धीत झाला. देव करो आणि असंच प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू, तुला मान, महिमा, सन्मान, गौरव देतो बाप्पा. तुला उंचावतो, तुझी स्तुती करतो. परमेश्वरा, आम्ही जसे आहोत तसे तुझ्या हातात पडतो बाप्पा. तू म्हणालास तुझ्या योजना त्या माझ्या योजनाने, तुझे मार्ग ते माझे मार्गने, तुझ्या कल्पना त्या माझ्या कल्पनाने. आकाश जसं पृथ्वीहून उंच आहे तसे तुझे माझे मार्ग तुमच्यापेक्षा उंच आहे. प्रभू, ते तुझे उंच मार्ग आम्हाला कळू दे, तुझ्या योजना आम्हाला कळू दे, तुझ्या इच्छा आम्हाला कळू दे. तुझ्या इच्छेमध्ये आम्हाला ठेव. आणि बापा, आम्ही तुझी वाट पाहत आहोत बापा. प्रभू परमेश्वरा, तुझ्या काय कल्पना योजना आहेत त्याच्यामध्येच आम्हाला ठेव. आम्हाला डावी उजवीकडे जायचं नाही, तर तुझ्या सत्यात आम्हाला पवित्र करायचं व्हायचंय, तुझी सेवा करायची आहे, तुझ्या सोबत राहायचंय. म्हणून आम्हाला अनुग्रह आणि गौरव दे. परमेश्वर देव अनुग्रह आणि गौरव देतो. तो जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम दिले वाचून तो राहत नाही. प्रभू, आम्हाला तुझ्याशी सात्विक बापा आणि परमेश्वरा प्रामाणिक विश्वास राहण्यासाठी आम्हा सर्वांना कृपा दे प्रभू.
सर्वांना कृपा दे, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो. तू नेहमी माझी प्रार्थना ऐकतोस, तुझे उपकार मानतो. इथे बसलेल्या प्रत्येक तुझ्या प्रिय लेकरावर विपुल आशीर्वाद पाठव, विपुल आशीर्वाद पाठव प्रभू. त्यांची काळजी घे, त्यांच्या जीवनात अद्भुत काम कर आणि प्रभू येशू तुझं गौरव करून घे. येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास, आम्ही जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्श करू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन आमेन. देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन प्रिय त्यांच्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन आमेन. Please like, share and subscribe our channel, and don't forget to press the bell icon for more updates.